नांदगावला मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी येथील जुन्या तहसील कार्यालयाबाहेर गेल्या 5 दिवसांपासून सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू आहे। जरांगे पाटील यांच्या उपोषणाकडे सरकार याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजातर्फे जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। तसेच त्यात अंगावर चाबुकाचे फटके मारून घेत कार्यकर्त्यांनी शासनाचा निषेध व्यक्त केला। जुन्या तहसील पासून निघालेल्या या आक्रोश मोर्चात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धिक्काराच्या घोषणा देण्यात आल्या। मराठा समाजातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला। मोर्चात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात येताच या प्रश्नावर आंदोलनकर्त्या मराठा महासंघाचे विशाल वडघुले यांनी अर्धनग्न होत स्वतःच्या अंगावरती चाबुकाचे फटके मारून घेत आत्मक्लेश करून घेत राज्य सरकारचा निषेध नोंदवला। तुमचे आमचे नाते काय, जय जिजाऊ जय शिवराय, कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, मनोज दादा तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है यासारख्या घोषणा देत शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा गांधी चौक, महात्मा फुले चौक, शिवस्फूर्ती चौक येथील महापुरुषांना अभिवादन करत हा मोर्चा होत जुन्या तहसील जवळ या आंदोलनाची सांगता झाली। करण गायकर, प्रशांत पवार यांनी मनोगत व्यक्त केले। माजी आमदार ॲडव्होकेट अनिल आहेर यांनी आभार मानले। मनोज दादा जरांगे यांचं जे आंतरवाली आहे ते अमरण उपोषण चालू आहे, त्याचा आजचा 6वा दिवस आहे। आणि मनोज दादा जे स्वतःच्या शरीराला ज्या अंतयातना देत आहे, या येणाऱ्या पिढीसाठी, मराठा समाजाच्या लेकरांसाठी जे कष्ट घेत आहे ते मला बघवलं गेलं नाही, म्हणून मी माझ्या स्वतःच्या अंगावर चापकानं फटके ओढून ह्या नालायक सरकारचा मी निषेध नोंदवलेला आहे। यांच्याकडे आम्ही वारंवार मागण्या करतोय, संविधानिक पद्धतीने मागण्या करतो आहे। तर हे 2-3 जातींमध्ये तेढ निर्माण करायचं काम हे सरकार करत आहे, पण मनोज दादा जरांगे यांच्या तब्येतीविषयी कोणतीही दखल घेत नाहीये। येत्या काळामध्ये जर यांना दखल घेतली नाही मनोज दादा जरांगे पाटलांची, तर आमच्या अंगावर आज मी स्वतः चापकाचे फटके घेतलेले आहे। येत्या काळामध्ये नांदगाव तालुक्यामध्ये येणाऱ्या नेत्याच्या किंवा सत्ताधारी लीडरच्या आम्ही असेच चापकाचे फटके देऊन त्यांनाही हाच प्रश्न विचारणार की तुम्ही मनोज दादा जरांगे पाटलासाठी आणि मराठा समाजासाठी काय करताय। नांदगाव।